भावे स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वेताळ टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी गोखलेनगरचे नगरसेवक ॲडव्होकेट निलेश निकम, नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदित्य दळवी, मुख्याध्यापक प्राध्यापक के.एन. अर्नाळे, संघ सचिव संजय जाधव, शाळेचे माजी विद्यार्थी आतिश देशमाने, राजेश घाडे, आयुष गांजवे, ऋषिकेश काळे, योगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनासाठी गोखलेनगर येथील वेताळ टेकडीवर शेकडो झाडे लावून भावे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपली। प्रत्येक झाड दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करू असा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला। सध्याच्या जागतिक तापमान वाढ नियंत्रणासाठी वृक्षारोपण खूप महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने भावे स्कूलचे विद्यार्थी वर्षभर झाडांचे संगोपन करतील असे आश्वासन भावे स्कूलचे मुख्याध्यापक प्राध्यापक के.एन. अर्नाळे यांनी दिले। पेरुगेट भावे स्कूलच्या वतीने आपण इथे या टेकडीवर आपल्या ॲडव्होकेट निलेश निकम यांच्यासोबत वृक्षारोपण करतोय। वृक्षारोपण करण्याचा हेतू वेगळा आहे। फक्त वृक्ष लागवड करून कार्यक्रम करणे हे पेरुगेटचे तत्व नाहीये। त्यामध्ये आपण जे काही NCCचे 50-60 मुलं आणलेले आहेत त्यांच्या माध्यमातून ते प्रत्येक झाड हे 2 विद्यार्थ्याला दत्तक देणार आहे अँड पर मंथ या टेकडीवर येऊन त्याचं संगोपन करणार आहेत। मला वाटतं की ही परंपरा आम्ही कायम प्रत्येक वर्षी टिकवणार आहोत। जसं महातोबा टेकडीवर गरवारे प्रशालेने काही झाडं दत्तक घेतलेले होते आणि ते त्याचं संगोपन करत आहेत, ते आत्तापर्यंत प्रोसेस चालू आहे। तसेच पेरुगेट भावे स्कूलने ही टेकडी दत्तक घेतलेली आहे आणि याचं संगोपन नक्की आमचे NCC विद्यार्थी आणि त्यांचे कमांडर करू शकतील। पेरुगेट भावे हायस्कूलच्या वतीने आज NCCच्या जे कॅडेट्स जे आहेत त्या या ठिकाणी वृक्षारोपणाला आलेले आहेत। त्यांचे मुख्याध्यापक अर्नाळे सर हे नेहमीच या सगळ्या उपक्रमामध्ये प्रोत्साहन देत असतात। आज वेताळ टेकडीवरती हे जे प्लांटेशन होत आहे मला खूप आनंद होतोय। या ठिकाणी जी ग्लिरिसिडियाची झाडं लागलेली आहेत ही झाडं सगळी 1990 साली आदरणीय कृषी मंत्री शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना या ठिकाणी लावली गेली आणि त्यामुळे या ठिकाणी ग्रीन कव्हर निर्माण झालं। परंतु ग्लिरिसिडिया ही प्रजाती ही परदेशातून आलेली आहे आणि ह्या झाडांवरती कुठल्याही प्रकारचे पक्षी किंवा अन्य प्रकारचं जे काही ह्या देशी वातावरणाशी ही झाडाशी सुसंगत नाही आहेत। परंतु आज ग्लिरिसिडियामुळे या ठिकाणी जी मातीची पोत सुधारलेली आहे त्यामुळे वन विभाग, पुणे महानगरपालिका आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात। आज जवळजवळ 200 झाडं पेरुगेट भावे प्रशालेच्या वतीने या ठिकाणी लावली जातात आणि ती झाडं संगोपन करण्याचं काम सुद्धा पेरुगेट भावे हायस्कूलचे कॅडेट्स ते करणार आहेत। पुणे महानगरपालिकेने संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्पाखाली वेताळ टेकडी भांबोर्डा या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्यापैकी 3.5 कोटी रुपयाचा निधी हा यापूर्वीच वन विभागाकडे सुपूर्द केलेला आहे आणि या माध्यमातून आपण 18,000 झाडं या वन विभागामध्ये लावलेली आहेत। ही सगळी झाडं जी आहेत ही इंडिजिनस स्पीसीज म्हणजे आपल्याला स्थानिक प्रजाती ज्याला म्हणता येतील त्या स्थानिक प्रजातीच्या आहेत। या भागामध्ये ज्या प्रकारची झाडं उगवायला पाहिजे ज्याच्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आंबा, कडुलिंब अशा प्रकारची झाडं ह्या संपूर्ण टेकडीवरती लावली जात आहेत आणि निश्चितच पुढल्या कालावधीमध्ये ह्या स्वदेशी प्रजातीच्या झाडांनी ही टेकडी निश्चितपणे हिरवीगार होईल। आणि माझं आव्हान आहे स्वयंसेवी संस्थांना की आपण सगळ्यांनी येऊन या मान्सूनमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करावं आणि एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये ही झाडं संगोपन करण्याचं काम सुद्धा स्वयंसेवी संघटना, नागरिक आणि शाळा कॉलेजेसच्या कॅडेट्सनी सुद्धा या ठिकाणी करावं। आज पेरुगेट भावे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा जो काही प्रकल्प राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो।